नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदलामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही मंत्र्यांची खाती बदलण्याची तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नेमकी कुणाचं पद जाणार आणि कुणाची लोटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच खांदेपलट होणार आहे. भाजपमध्ये संघटनात्मक बदल पूर्ण झालेत. आता पुढचा नंबर थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा हा दुसरा टप्पा आहे. सोबतच 2029ची लोकसभा आणि अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुका हेच टार्गेट ठेवून मंत्रिमंडळात मोठ्या बदलीची तयारी सुरू झाली आहे. सध्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण 39 मंत्री आहेत. घटनेनुसार ही संख्या 81 पर्यंत जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर 12 मंत्री पद अजूनही रिक्त आहेत. पण केवळ रिकाम्या जागा भरणं एवढंच यामागे उद्देश नाहीये. यामागे मोठं राजकीय आणि प्रशासकीय गणित दडलंय. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची नवी टीम सज्ज झाली आहे. त्यामुळे पक्षात नवीन जबाबदारी मिळालेल्या नेत्यांना आता एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार मंत्रिपद सोडावं लागू शकतं. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यात सर्वात मोठं नाव आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं. गोयल आता भाजपाचे खजिनदार आहेत. त्यामुळे त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातून मुक्त केलं जाण्याची शक्यता दाट आहे. दुसरीकडे हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी यांचंही अडचणी वाढल्या आहेत. मल्होत्रा आता दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर चौधरी यांना यूपी भाजपाची कमान मिळाली आहे. यूपीच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे चौधरी यांना पूर्ण वेळ संघटनेत द्यावा लागेल. पण कुर्मी समाजाला थेट संदेश देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याबाबत पक्षात एक मत प्रवाह आहे. याशिवाय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि BL वर्मा यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार आहे. रिकाम्या 12 जागांवर कुणाची वर्णी लागणार? यूपी, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या एंट्रीमुळे शिवसेना भाजप युती आणि अधिक भक्कम होईल. पंजाबमध्ये या पाय रोवण्यासाठी भाजप काही नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकतं. सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे भाजपाच्या संसदीय मंडळाची. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव यात चर्चेत आहे. हा भाजपाचा नेक्स्ट प्लॅन असल्याचं बोललं जाते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे आगामी काळात मंत्री पक्षांना खुश ठेवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हा मोदींचा मोठा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात नेमके कोण आऊट आणि कोण इन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.